नमस्कार, तुम्ही पाहताय लोकमत मुंबई। विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे। मुंबईमधला शिवडी हा मतदारसंघ चर्चेत आलेला आहे। शिवडीमध्ये ठाकरेंनी जेव्हा त्यांची पहिली यादी जाहीर केली त्यामध्ये शिवडी विधानसभेत नेमका कोणता उमेदवार असणार याबद्दल वाच्यता करण्यात आलेली नव्हती, पण त्यानंतर ठाकरेंनी कालच शिवडी विधानसभेत नेमका कोणता उमेदवार असणार याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि शिवडीचे विद्यमान आमदार अजय चौधरी यांनाच पुन्हा ठाकरेंनी तिकीट दिलेलं आहे। मागच्या 2 टर्मपासून अजय चौधरी शिवडी विधानसभेचं नेतृत्व करतायत आमदार म्हणून। ते इथले विद्यमान आमदार आहेत, पण तिसरी टर्म जी आहे 2024च्या विधानसभा निवडणुका, तर यामध्ये विकास हवा चेहरा नवा असे जी बॅनरबाजी आहे, पोस्टर वॉर जे होतं ते सुधीर साळवी आणि अजय चौधरी यांच्यात आपल्याला रंगताना पाहायला मिळालेलं होतं। एकीकडे सुधीर साळवी यांचे समर्थक सुधीर साळवी यांनाच विधानसभेसाठी शिवडीमधनं तिकीट मिळेल असं म्हणणं होतं त्यांचं, तर एकीकडे अजय चौधरी यांच्या समर्थकांकडून आमची हॅट्रिक जी आहे ती होणार आहे अशा पद्धतीच्या आशयांचे जे पोस्टर्स आहेत ते सोशल मीडियावरनं मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होत होते, तशा पोस्ट व्हायरल होत होत्या। पण अखेर अजय चौधरींना काल ठाकरेंनी उमेदवारी इकडनं जाहीर केलेली आहे आणि त्यामुळे एकच गदारोळ जो आहे तो या शिवडी विधानसभेत पाहायला मिळतोय। काल रात्री जसं ठाकरेंकडनं अजय चौधरी यांच्या नावावरती शिवडी विधानसभेसाठी शिक्कामोर्तब झालं, त्यानंतर एकीकडे काही प्रमाणात जो जल्लोष आहे तो अजय चौधरी यांच्याकडे सुद्धा पाहायला मिळाला, पण जी कार्यकर्त्यांची नाराजी आहे ती मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे आणि हे सगळे कार्यकर्ते लालबागच्या शाखेमध्ये सुधीर साळवींची भेट घेण्यासाठी आलेले होते। सुधीर साळवी त्यावेळी सगळ्या कार्यकर्त्यांशी बोललेले होते, पण याच संदर्भात आज सुधीर साळवी संध्याकाळी लालबागच्या शाखेमध्ये सगळ्यांना त्यांनी एकत्र बोलावलंय। मला तुमच्याशी बोलायचंय, निष्ठावंत शिवसैनिकांशी मला बोलायचंय अशा आशयाची एक पोस्ट आहे ती सुधीर साळवींनी सोशल मीडियावर व्हायरल केलेली आहे आणि त्यामुळेच आज संध्याकाळी सुधीर साळवी नेमकं शिवसैनिकांशी काय बोलणार, त्यांना नेमका पुढच्या काय गाईडलाईन्स असतील, ह्या सगळ्याच गोष्टी आज संध्याकाळी क्लिअर होतील। त्याचसोबत विद्यमान आमदार अजय चौधरी हे सुद्धा आता थोड्याच वेळात एक पत्रकार परिषद घेणार आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये, तर नेमकं अजय चौधरी काय बोलणार याकडे सुद्धा लक्ष असणार आहे। तसं बघायला गेलं तर शिवडी विधानसभेतून उमेदवार कोणता या संदर्भातल्या बऱ्याच गोष्टी होत्या, स्पष्टोक्ती कोणतीच येत नव्हती, कारण एकीकडे अजय चौधरी आणि एकीकडे सुधीर साळवी असे 2 चेहरे जे आहेत ते होते। पण महत्त्वाची गोष्ट अशी की यामध्ये नेमका कोणता उमेदवार कोणता चेहरा शिवडीचं नेतृत्व करणार हे माहीत नव्हतं, पण याच सगळ्या संदर्भात काल स्पष्टोक्ती आलेली आहे आणि अजय चौधरी यांच्या नावावरती ठाकरेंनी शिक्कामोर्तब केलेलं आहे। शिवडी विधानसभेमध्ये 2014 साली अजय चौधरी निवडून आले होते, त्यानंतर 2019 साली 2 टर्म गेल्या 10 वर्षांपासून ते इथले आमदार आहेत आणि त्याआधी मनसेचे बाळा नांदगावकर हे 2009 साली इकडचे आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। 2024 साठी मनसेकडनं शिवडी विधानसभेत पुन्हा एकदा बाळा नांदगावकर यांना उतरवण्यात आलेलं आहे निवडणुकीच्या या रिंगणामध्ये। तर ठाकरेंकडून नेमका कोणता चेहरा असेल या संदर्भात काहीच हालचाली होत नव्हत्या। गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरेंकडे मातोश्रीवर अनेक इच्छुक उमेदवार असतील किंवा विद्यमान आमदार असतील, हे आपापल्या विधानसभांमध्ये तिकीट मिळावं यासाठी इच्छुक होते आणि त्या संदर्भातल्या चर्चा बैठकी ह्या गेल्या अनेक दिवसांपासून मातोश्रीवर होत होत्या। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे असतील यांच्यासोबत प्रत्यक्ष जे उमेदवार आहेत ते जाऊन बोलत होते किंवा जे इच्छुक उमेदवार आहेत ते सुद्धा जाऊन बोलत होते, विद्यमान आमदार बोलत होते। 2022 साली जेव्हा बंड झालं तर तेव्हा शिवडी विधानसभेतले सगळे जे नगरसेवक आहेत आणि आमदार अजय चौधरी हे ठाकरेंकडेच राहिलेले होते। काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर सुद्धा एक बैठक पार पडली होती, त्या बैठकीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे जेवढे आमदार आहेत ते सगळे बैठकीला आले होते, पण त्या बैठकीत अजय चौधरी अनुपस्थित होते, त्यांची उपस्थिती त्या बैठकीला नव्हती। त्यामुळेच शिवडी विधानसभेसाठी यावर्षी म्हणजेच 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी एक नवा चेहरा समोर येतो का, किंवा ठाकरे नवा चेहरा म्हणून सुधीर साळवींना यावेळी तिकीट देतात का, संधी देतात का, याकडे लक्ष होतं। पण
या सगळ्या संदर्भातच नेमकं काल जे आहे ते संपूर्ण चित्र जे आहे ते स्पष्ट झालं आणि ठाकरेंकडनं अजय चौधरी यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. पण हे तिकीट दिल्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात रात्रीपर्यंत सगळे जे शिवसैनिक आहेत ते लालबागच्या या शाखेमध्ये आलेले आहेत. खरं तर लालबाग, परळ, अभ्युदयनगर, काळ्या चौकी, शिवडी विधानसभेचे हे महत्त्वाचे घटक आहेत, महत्त्वाचे भाग आहेत. मोठ्या प्रमाणावर इथं जो मराठी मतदार वर्ग आहे तो इथं मोठ्या प्रमाणावर आहे आणि हा शिवसेनेचा बालेकिल्ला असं सुद्धा समजलं जातं. हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तर त्यामुळेच आता नेमकं या सगळ्या संदर्भात काय होणार आहे तेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आज संध्याकाळी सुधीर साळवी सगळ्या शिवसैनिकांशी, शिवडीकरांशी संवाद साधणार आहेत. तर आज थोड्याच वेळात अजय चौधरी सुद्धा माध्यमांशी बोलणार आहेत. ते आज पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे हे दोन चेहरे किंवा दोन नेते काय नेमकं बोलतात, त्यांचं म्हणणं काय आहे, कशा पद्धतीनं ते लोकांसमोर मांडतायत हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचसोबत आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा यातला असा की शिवडीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जे काही मुद्दे आहेत, म्हणजे ते पुनर्विकासासंदर्भातले मुद्दे असू देत किंवा इतर आणखीन कुठले मुद्दे असू देत, हे मुद्दे सुद्धा प्रामुख्याने ह्या 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पुढे येत आहेत. कारण पाण्याची समस्या असू देत किंवा रिडेव्हलपमेंटची समस्या असू देत, हे दोन महत्त्वाचे मुद्दे सध्याच्या घडीला शिवडी विधानसभेमध्ये चर्चेत आहेत. तर यावरच गेल्या 10 वर्षांमध्ये कोणत्या पद्धतीनं काम झालेलं नसल्याचं सुद्धा इथल्या काही रहिवाशांचं म्हणणं आहे. तर त्यामुळेच आता नेमकं ठाकरे कोणाला संधी देणार होते, या सगळ्या संदर्भातल्या चर्चा, घडामोडी ज्या आहेत तर त्या होत होत्या आणि अखेर सुधीर साळवींऐवजी ठाकरेंनी अजय चौधरी यांना जे तिकीट आहे 2024च्या निवडणुकांचं ते दिलेलं आहे. त्यामुळे अर्थातच सुधीर साळवी समर्थकांची जी नाराजी आहे ती मोठ्या प्रमाणावर दिसते आणि काल या लालबागच्या शिवसेनेच्या शाखेमध्ये मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांनी गर्दी केली होती. सुधीर साळवी समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली होती आणि या सगळ्या संदर्भातच त्यांनी प्रत्येक शिवसैनिकाला आवाहन शांत राहण्याचं सुधीर साळवींनी केलेलं होतं. तर एका बाजूला काही प्रमाणातली जी गर्दी आहे ती अजय चौधरी यांच्याकडे सुद्धा फॉर्म मिळाल्यानंतर पाहायला मिळालेली होती. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभा निवडणुकीच्या चित्रामध्ये ठाकरे पक्षाकडनं नेमका कोणता उमेदवार कोणत्या विधानसभेत निवडणूक लढवणार या सगळ्या संदर्भातल्या चर्चा, घडामोडी मोठ्या प्रमाणावर होत होता. चर्चांना वेग आलेला होता. मातोश्रीवर प्रत्येक इच्छुक उमेदवाराची आणि विद्यमान आमदार यांची रीघ लागलेली होती. आदित्य ठाकरे असू देत किंवा उद्धव ठाकरे असू देत यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधणं हे त्यावेळी प्रत्येकच उमेदवारासाठी महत्त्वाचं होतं. अशातच मी पुन्हा एकदा उल्लेख करेन की ठाकरेंचे जे 15 आमदार त्यांच्याकडे विद्यमान होते त्या सगळ्यांची एक बैठक पार पडली होती. पण त्या बैठकीमध्ये अजय चौधरींची उपस्थिती नव्हती. तर त्यामुळेच नेमकं त्याच वेळी की ठाकरे शिवडी विधानसभेसाठी नवा चेहरा निवडणार का किंवा नवीन चेहऱ्याची निवड करणार का या सगळ्या संदर्भातल्या चर्चांना उधाण आलेलं होतं. तर त्यामुळेच जेव्हा पहिली यादी जाहीर झाली तेव्हा पहिल्या यादीमध्ये सुद्धा शिवडी विधानसभेतनं नेमका कोणता उमेदवार ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरवणार आहेत या संदर्भात स्पष्टोक्ती आलेली नव्हती. पण काल रात्री शिवडी विधानसभेसाठी अजय चौधरी यांच्या नावावरती ठाकरेंनी शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि हे अजय चौधरींच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतरच लालबाग आणि शिवडीमध्ये मोठ्या प्रमाणावर हा कार्यकर्त्यांचा जो गदारोळ आहे तो कुठेतरी पाहायला मिळालाय. तर नेमकी ही कशा संदर्भात आणि ही कशा संदर्भात चर्चा होणार किंवा काय होणार हेच सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण आज संध्याकाळी थोड्या वेळात अजय चौधरी पत्रकार परिषद घेणार आहेत. तर सुधीर साळवी सुद्धा सगळ्या शिवसैनिकांशी आज संध्याकाळी लालबाग शाखेमध्ये संवाद साधणार आहेत. तर नेमकं हे दोनही नेते काय शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि या विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये नेमकं काय होणार, शिवडीमधून मनसेने बाळा नांदगावकरांना रिंगणात उतरलेलं आहे. तर आताच्या घडीला शिवसेनेकडून सुद्धा अजय चौधरी हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. तर त्यामुळेच आता शिवडीकरांचा जो कौल आहे तो कोणत्या उमेदवाराला असणार हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.